नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षात मोठी फूट पडल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीतील पहिले शक्ती परीक्षण लोकसभा निवडणुकीत झाले। त्यात महाविकास आघाडीने निर्विवाद बाजी मारली, परंतु शिवसेनेच्या दोन्ही गटातील लढत बरोबरीत सुटली किंवा शिंदे गटाचे पारडे किंचित जड ठरले असंच म्हणता येईल। राष्ट्रवादीच्या बाबतीत मात्र शरद पवारांनी आपल्या पुतण्यावर कुरघोडी केल्याचं स्पष्ट झालं। अर्थात लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात राष्ट्रव्यापी असंतोष होता, त्यामुळेच महाराष्ट्रासोबतच उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा सारख्या भाजपच्या बालेकिल्ल्यातही भाजपला मोठा धक्का बसला। तात्पर्य, शक्ती परीक्षण राष्ट्रीय पातळीच्या परिप्रेक्ष्यात झाले होते, त्यामुळे इतर अनेक कारणांचा त्यात अंतर्भाव होता। शिवसेना उद्धव ठाकरे गट किंवा शरद पवारांचा राष्ट्रवादी गट यांची खरी ताकद आणि त्यांचा राजकीय परीघ महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे, त्यामुळे राज्यस्तरावरील लढतीतच या दोन्ही किंवा चारही गटांची खरी ताकद दिसून येईल। त्यासाठी विधानसभा निवडणुकीची प्रतीक्षा करावी लागेल। तत्पूर्वी लोकसभेच्या पहिल्या शक्ती परीक्षणानंतर आता विधान परिषदेच्या माध्यमातून दुसरे शक्ती परीक्षण किंवा दुसरी टक्कर या दोन्ही आघाड्यांमध्ये होऊ घातली आहे। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असल्यामुळे कोणत्या तरी एका उमेदवाराला पराभूत व्हावे लागणार आहे। तो एक पराभूत कोणाचा असेल याबाबत प्रचंड उत्सुकता आहे। महायुतीला आपला 9वा किंवा महाविकास आघाडीला आपला 3रा उमेदवार निवडून आणण्यासाठी अतिरिक्त ताकद जमवावी लागणार आहे। ताकद जमवण्याची क्षमता महायुतीत नक्कीच अधिक आहे, परंतु अवघ्या 2-3 महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीमुळे निष्ठा बदलू पाहणाऱ्यांना आपली निष्ठा खरोखरच बदलत आहे हे दाखवून देण्यासाठी, म्हणजेच होऊ घातलेल्या नव्या मालकांना खुश करण्यासाठी या निवडणुकीत सध्याच्या पक्षासोबत दगाफटका करावा लागणार आहे। या संभाव्य पलटूरामांची ताकद कुणाच्या विरोधात अधिक आहे हा खरा कळीचा प्रश्न आहे। पडणारा उमेदवार ज्या आघाडीचा असेल त्या आघाडीसाठी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने तो गंभीर इशारा ठरू शकतो। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।